भाजपच्या माजी प्रवक्त्या ॲडव्होकेट आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली। यानंतर ही नियुक्ती मात्र आता वादाच्या भोवऱ्यात सापडली, कारण अनेक राजकारण्यांकडून या नियुक्तीवर त्या ठिकाणी आक्षेप घेतला जातोय। मात्र न्याय प्रक्रियेतल्या लोकांना या संदर्भात काय वाटतंय, वकील लोकांना या संदर्भात काय वाटतंय, आपण वकिलांशी बातचीत करू। काय सांगाल? आरती साठे ह्या भाजपशी संबंधित आहेत, त्यांच्याकडे भाजपचं प्रवक्तेपद होतं। मग असं असताना न्याय व्यवस्थेमध्ये न्यायाधीशपदी अशा व्यक्तीची निवड होणं योग्य आहे का? कुठेतरी न्याय व्यवस्थेवरती या सगळ्या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो का? एक वकील म्हणून तुम्हाला काय वाटतं? आता त्यांची जी निवड झालेली आहे हे सुप्रीम कोर्टाने जे काय डायरेक्शन दिलेले आहेत कॉलेजियमच्या संदर्भातले, की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि त्याच्यानंतर 3 जे सिनियर न्यायाधीश असतात, हे कॉलेजियमची त्यांची स्थापना केली जाते आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी त्या संदर्भातला प्रस्ताव ते गव्हर्नरकडे सादर करतात आणि त्याप्रमाणे गव्हर्नमेंट त्यांची अपॉइंटमेंट करतात। आता या केसमध्ये झालेलं आहे काय, रोहित पवारांचं जे स्टेटमेंट आपण बघितलं तर त्यांनी ते भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत असं सांगितले। तर मी त्याच्याबद्दल माहिती घेतली तर त्या 2024ला त्यांनी त्याच्या संदर्भातला राजीनामा दिलेला आहे। एखाद्या व्यक्तीचा विचारसरणी काय असते तर तो ज्यावेळेला कोट घालतो त्यावेळेला तो कुठल्याही विचारसरणीला पाळत नाही, तो फक्त या राज्यघटनेचा प्रेरित म्हणून काम करत असतो। त्यामुळं त्यांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे की हे एका राजकीय पक्षाची विचाराने प्रेरित आहेत, हे सर्वप्रथम चुकीचं आहे असं एकंदरीत सगळ्या ह्याच्यामध्ये सोडून मला तुम्हाला एक विचारायचं आहे। खरं तर त्यांच्याकडे भाजपचं प्रवक्तेपद होतं आणि प्रवक्तेपद हे फार महत्त्वाचं मानलं जातं। एखाद्या पक्षाची विचारधारा ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे प्रवक्तेपद असतं। मग असं असताना ही निवड प्रक्रिया योग्य वाटते का? एखाद्या विचाराचा म्हणजे कुठलाही व्यक्ती ह्या भारतातला प्रत्येक नागरिकाला संविधानिक अधिकार आहे की त्याची विचारसरणी असावी। मग ती त्याची विचारसरणी फक्त ती देशहिताच्या विरुद्ध असेल तर त्याची अपॉइंटमेंट त्याच्यामध्ये केली जात नाही। ह्या साठेंनी त्यांच्या कार्यकाळामध्ये कुठल्याही प्रकारे देश विघातक किंवा देशाचं हित न जोपासणारे कुठले मुद्दे जर त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये घेतले असतील तर निश्चितपणे त्यांची ती अपॉइंटमेंट होणं चुकीचं होईल। पण गेल्या अनेक वर्षामध्ये आमच्या तर निदर्शनात असं काही आलं नाही की त्यांनी कुठल्याही प्रकारचं असं वक्तव्य केलेलं आहे की जे देशाच्या हिताच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आणि राज्यघटनेच्या विरुद्ध आहे असं तर कुठलं त्यांनी वक्तव्य केलं नाही प्रवक्ता म्हणून। आपल्यासोबत ज्येष्ठ वकील आहेत। वकील साहेब, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ज्यावेळेस मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती होती, नेमकी ही प्रक्रिया काय असते, कशी पार पडली जाते ही प्रक्रिया? मुळामध्ये मीडियाने जो आता मुद्दा उचललेला आहे किंवा ज्या राजकीय व्यक्तीने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे, हीच घटना मुळात दुर्दैवी आहे। कारण ज्युडिशरीबद्दल की जे निष्पक्षपणे काम करत असते आणि ज्युडिशरी हा आपल्या देशामध्ये एक विश्वासार्ह असणारा चौथा स्तंभ आहे आणि त्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं किंवा शंका उपस्थित करणं हेच मुळात दुर्दैव आहे। कारण कॉलेजियम पद्धतीनुसार सुप्रीम कोर्टामधील जे वरिष्ठ न्यायाधीश आहेत, सिनियर मोस्ट न्यायाधीश आहेत, त्यांच्याकडून जी व्यक्ती वकिली व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारचं काम करते, त्यांचं जजमेंट तपासले जातात, त्यांचं काम पाहिलं जातं, त्यांचा परफॉर्मन्स बघितला जातो आणि त्याच्यानंतर त्यांची शिफारस सिनियर मोस्ट सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांकडून उच्च न्यायालयाला केली जाते आणि उच्च न्यायालयाला केल्यानंतर त्याप्रमाणे त्याच्या नियुक्त्या होत असतात। यापूर्वी अनेक अशा वेगवेगळ्या नियुक्त्या झालेल्या आहेत आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक व्यक्ती ही त्या वकिली क्षेत्रामध्ये काम करत असताना बाहेरच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या पक्षाशी निगडीत असतात किंवा ते कुठल्या नाही कुठल्या घटकाशी निगडीत असतात। त्याचा अर्थ असा नाही की ते त्या काम करताना त्या स्थानावरती गेले किंवा खुर्चीवरती गेले म्हणजे ते ठिकाणी त्या पक्षाचा आणि त्यांचा काही संबंध राहतो। खरं तर यामध्ये मला असा प्रश्न विचारायचा आहे की खरं एखाद्या पक्षाच्या जे काही प्रवक्ते आहेत यांची निवड तिथपर्यंत होणं योग्य आहे का? न्याय व्यवस्थेवर या सगळ्याचा काही परिणाम होऊ शकतो? नाही, न्याय व्यवस्थेत मुळात मी सांगितलं की ह्याच्याबद्दल चर्चा होणंच दुर्दैवी, कारण निवड होताना त्यांचं राजकीय पार्श्वभूमी बघितले जात नाही तर त्यांचं त्या वकिली व्यवसायातलं असणारं योगदान, त्यांनी केलेलं काम, त्यांचे जजमेंट्स, त्यांनी चालवलेले खटले, ह्या सगळ्या गोष्टी बघून त्यांचं नाव त्या ठिकाणी कॉलेजियम पद्धतीने रेकमेंड केलं जातं। त्यामुळे राजकारणाचा आणि त्या पोस्टचा काही एक संबंध नसतो आणि अशी कोणतीही व्यक्ती जी त्या ठिकाणी उच्च न्यायालयात किंवा सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून बसवली जाते, त्या व्यक्तीला त्या खुर्चीवरती बसल्यानंतर कुणाशी कुठलाही संबंध राहत नाही, त्यामुळे कामावरती कुठलाही त्याचा परिणाम होत नाही। खरं तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे, आरती साठे यांची जर पार्श्वभूमी पाहिली तर वडील त्यांचे राजकारणी होते आणि आता आरती साठे देखील स्वतः राजकारणात भाजपच्या प्रवक्त्या म्हणून काम करत होत्या। या सगळ्या गोष्टीचा या न्याय व्यवस्थेवर काय परिणाम होईल का? आणि एखाद्या राजकीय पक्षाचा प्रवक्ता न्यायाधीशपदी ज्यावेळेस जातो त्यावेळेस अनेक राजकीय पक्षांची प्रकरणं त्या ठिकाणी न्यायालयात येतात, या सगळ्या गोष्टीवर परिणाम होईल असं राजकारणाचं मत आहे। वकील म्हणून तुम्हाला काय वाटतं?
आता ही जी झालेली निवड आहे, आताच आमच्या ज्येष्ठ वकिलांनी सांगितलं की वकील म्हणून काम करत असताना ज्यावेळेस ते वकील राजकीय पदाधिकारी असतो त्यावेळेस तो राजकीय जोडे बाजूला ठेवून ते कोर्टात काम करत असतात. बऱ्याचशा वकिलांकडे राजकीय पदं आहेत, परंतु ज्यावेळेस वकील व्यवसाय केला जातो त्यावेळेस ते राजकीय विषय बाजूला ठेवले जातात. परंतु ही झालेली निवड जी आता जे आहे ते वादग्रस्त काही स्टेटमेंट होतं ते की त्या भूतकाळामध्ये ह्या पदावर होते आणि त्यांची आता निवड झालेली आहे, तर त्यांनी त्याचे राजीनामे दिलेले आहेत असं न्यूज चॅनलवरती आपण बघतोय. परंतु कदाचित न्यायव्यवस्थेमध्ये वेगळ्या पद्धतीने काही निर्णय झाले तर त्या गोष्टीचा सपोर्टिंग घेतलं जाऊ शकतं जनतेकडून. आता आपण सध्या बघतोय की आता जी न्यायव्यवस्था आहे थोडीशी ही भाजप फेवरिझम झालेली आहे असं जनतेमधून चर्चा आहे बऱ्याचदा. म्हणजे मुंबई हायकोर्ट असेल किंवा मान्य उच्च न्यायालय असेल की बरेचसे न्यायनिर्णय भाजप फेवरिझम होतात आहेत अशी एक जनतेमध्ये लाट आहे. परंतु त्याला हे पोषक वातावरण होऊ शकतं. खरं तर याला जोडूनच प्रश्न विचारायचा आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी जो निकाल आला, हा निकाल देखील त्या निकालावरती अनेक राजकीय चर्चा रंगल्या, अनेक लोकांमधून मतं व्यक्त केली. इथून पुढच्या कालावधीमध्ये आरती साठेंची जी नियुक्ती झाली या माध्यमातून असे निकाल घडू शकतात अशी चर्चा आता जनमानसात आहे. आज 100% जनतेतून अशी चर्चा होणार आहे. परंतु आता मी उलट ह्या सर्व न्यायाधीश अधिकारी असतात त्यांना मी ह्या माध्यमातून एक विनंती करेल की त्यांनी निपक्षपातीपणे काम करावं आणि यापूर्वी केलेलं आहे. परंतु जनतेमधून अशा उलटसुलट चर्चा होतात, त्याला कुठेतरी खीळ बसण्यासाठी किंवा अंकुश बसण्यासाठी चांगल्या पद्धतीने न्याय निर्णय देणं गरजेचं आहे की ते कोणत्याही पक्षाशी फेवरिझम नाही करणार, असे न्यायनिर्णय देणं गरजेचं आहे. आणि आरती साठेची झालेली निवड जी आहे ती त्यांचे कामकाज बघून झालेली असावी, त्यासाठी पॅरामीटर्स आहेत. उच्च न्यायालयासाठी न्यायमूर्ती होण्यासाठी जे पॅराटाईजचे काही सायटेशन त्यांनी ज्या केसेस चालवलेल्या आहेत त्या केसेस सायटेड झालेल्या पाहिजेत, ठराविक केसेस सायटेड झालेल्या पाहिजेत. त्यांनी अमुक वर्ष 10 वर्षापर्यंत तिथे वकिली केलेली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत. आता मान्य उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने निवड केली त्यामुळे ह्या सगळे पॅरामीटर्स बघूनच केलेले. परंतु त्यांची ही जी एका न्यायाचे दोन बाजू आहेत. आता एक वकिली व्यवसायातलं त्यांचं चांगलं असल्यावर काम, परंतु त्यांचा जो राजकीय बॅकग्राऊंड हा थोडासा वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. भूतकाळामध्ये 100% वादग्रस्त होईल, परंतु त्यांनी जर चांगल्या पद्धतीने न्याय निर्णय दिले तर त्याच्यावरती पडदा पडेल. आपल्यासोबत दुसरे वकील आहेत. तुम्हाला काय वाटतं? खरं तर 2021-22 मध्ये आरती साठे या भाजपच्या प्रवक्त्या म्हणून काम करत होत्या. खरं तर 2024ला राजीनामा दिल्याचं समोर येत आहे. मात्र एखाद्या राजकीय प्रवक्त्याची न्यायाधीशपदी निवडणूक होणे योग्य वाटतं का? आणि या सगळ्याचा न्याय प्रक्रियेवर काय परिणाम होऊ शकतो? आताच आमच्या ज्येष्ठ वकिलांनी सांगितलं की खरं तर ह्या घटनेकडं राजकीय दृष्टिकोनातून पाहिलंच नाही पाहिजे. ज्या त्या आरती साठे अगोदर भाजपच्या प्रवक्त्या होता असं म्हटलं जातं, त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. राजीनामा दिल्याच्या नंतर ते आज तिथं उच्च न्यायालय. खरं तर त्यांनी राजीनामा दिला असं तुम्ही म्हणताय, राजीनामा दिले हे माध्यमामध्ये आलं. मात्र त्यांचे जे काही प्रवक्तेपद होतं हे प्रवक्तेपद एखाद्या पक्षाचं जे काही रचना आहे ती जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम होतं. मग असं असताना अनेक राजकीय लोकांशी त्यांचे चांगले संबंध असू शकतात, याचा परिणाम काय होऊ शकतो? नाही, असं काही नाहीये. ज्यावेळेस जज म्हणून त्या खुर्चीवरती न्याय व्यवस्थेमध्ये जज म्हणून त्या खुर्चीवरती बसलं जातं त्यावेळेस त्या व्यक्तीला त्या खुर्चीचं भान राहतं. तो दोन्ही पक्षकारांच्या बाजू व्यवस्थित ऐकून घेतो आणि न्याय देण्याचा प्रयत्न करतो. असं काही घडलं असं मला वाटत नाही. खरं तर राजकीय पुढाऱ्यांकडून असेल, विविध नेत्यांकडून हा मुद्दा त्या ठिकाणी चर्चेवर जातोय. या सगळ्या प्रक्रियेमध्ये खरं तर आरती साठे यांची झालेली नियुक्ती या संदर्भात केंद्राकडे काही जण दाद मागणार आहेत. जे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत त्यांच्याकडे देखील दाद मागणार आहेत. तुम्हाला वाटतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर या सगळ्या लोकांनी दाद मागितली तर यामध्ये आरती साठे यांची झालेली नियुक्ती यावर काय परिणाम होऊ शकतो? नाही, तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. मला नाही वाटत ह्याच्यामध्ये काय बदल होईल. खरं तर हे होते न्याय प्रक्रियेतील वकील मंडळी. प्रत्येक वकील मंडळींचं त्या ठिकाणी मत हे वेगवेगळे, मात्र यामध्ये आलेलं एक साम्य असं की राजकारण आणि न्याय प्रक्रिया ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. खरं तर राजकारण्यांनी अशा गोष्टीमध्ये न्याय प्रक्रियेमध्ये खरं तर राजकारण होऊ नये हे खरं तर दुर्दैव आहे असं मत त्यांच्याकडून व्यक्त केलं जात आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आरती साठे यांची झालेली नियुक्ती यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांच्याकडे जे खटले चालवले जाणार आहेत या खटल्यांमध्ये कुठंही पार्सलिटी त्या ठिकाणी होऊ नये असं मत देखील जनमानसातून व्यक्त केलं जाते आणि इथल्या वकिलांचं देखील मत तसं आहे. यामुळे आता राजकारण्यांनी जरी या गोष्टीवरती आक्षेप नोंदवला असला तरी जे काही कायदे मंडळातील जे न्याय प्रक्रियेतील वकील मंडळे आहेत यांच्याकडून तरी खरं तर या गोष्टीचं समर्थन केलं जात आहे आणि या गोष्टीचं कुठेही आरती साठे ज्या वेळेस न्यायाधीश पदावर बसतील यामुळे येणाऱ्या जे काही खटले आहेत त्याच्यावर कोणतेही परिणाम होणार नाहीत असं देखील मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.